सत्याचं शोधन केलं आणि सत्य शोधक धर्म समाजाला दिला ते क्रांतिबा तात्याबा ज्योतिबा फुले, एकतेचे आणि समतेचे महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व विभूतींना अभिवादन करतो। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले डॉक्टर मुंशीलालजी गौतमजी, माजी प्रधान सचिव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान शांती स्वरूप बौद्धजी, या ठिकाणी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी आमदार डॉक्टर एकनाथराव साळवेजी, या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या आयुष्यमती साळवेजी, आयुष्यमती उपरे, या विचारपीठावर ज्यांनी हा कार्यक्रम घेतला आयोजित केला ते आदरणीय आयुष्यमान राहुलजी वानखडे, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी विविध ठिकाणाहून जास्त त्यात बीडवरून माझ्याबरोबर आम्ही सामूहिकरित्या 14 ऑक्टोबरला परळी या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली। त्या घोषणेमध्ये असणारे सहकारी माझे लक्ष्मणदादा ढवळे, मनारेजी पाटील, बाळासाहेब सोनटक्के, विजय निराळे, गवळी, आणि ज्यांनी ढाऊ प्रकरणामध्ये खूप मोठं आंदोलन केलं या महाराष्ट्रामध्ये, ढेऊच्या ठिकाणी जे काही ढाऊ हटाव मोहीम या ठिकाणी राबवली, असे विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे सर, या नागपूर शहरामध्ये माझं जे घर आहे, माझा जो व्यवसाय आहे, ज्याला आपण जात म्हटले गेलेली आहे, ते आमच्या जातीचे भावसार समाजाचे या ठिकाणी आलेले साधनकर साहेब, विष्णुपंत रितपूरकर साहेब, गोविंद सुत्रावे, त्यांचे सर्व सहकारी, आणि या भूमीमध्ये, अशा पवित्र भूमीमध्ये आपण जमलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो, मित्रो, आज या नागाच्या भूमीमध्ये, अशा पवित्र भूमीमध्ये, जसं आता या ठिकाणी सांगितलं की आत्मदीप भव, बुद्धांनी सांगितलेलं आहे की स्वयंप्रकाशित व्हा। खरं म्हणजे राहुलजी वानखडेने आणि त्यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी, आमच्या सहकार्याला या ठिकाणी बोलवलं, आणि आज अशा पवित्र असलेल्या भूमीमध्ये खरं म्हणजे आम्ही प्रज्वलित झालेलो आहे। आत्मदीप भव आमचा पेटलेला आहे आणि आता आम्ही प्रज्वलित झालेलो आहोत, कारण या भूमीला फार मोठी असणारी भूमिका आहे, आख्यायिका आहे, इतिहास आहे। आता या धर्मांतर, ओबीसीला पर्याय धर्मांतर या घोषणेला आणि या घोषणे पाठीमागचा असणाऱ्या भूमिकेला एका दिवसाची किंवा एका महिन्याची किंवा एका वर्षाची किंवा 2 वर्षाची अशी काही, याला 15, 20, 25 वर्षापासून जन्मल्यापासून जे काही पाठीमागाचा झालेला इतिहास आहे, ज्या ओबीसीवर जो अन्याय, अत्याचार आहे, ही भूमिका आणि ही जे काही झालेला अत्याचार, जो इतिहास आहे, ती समोर ठेवून या ठिकाणी असणारी केलेली ही घोषणा आहे। थोडक्यात आता एक प्रतीक म्हणून मी आहे तुमच्या समोर। माझा थोडक्यात प्रशंसा न करता किंवा माझं स्वतःची स्तुती न करता थोडक्यात विश्वास त्या ठिकाणी थोडक्यात सांगितला पाहिजे आपल्या समोर, इतिहास थोडक्यात मी कोण होतो।
म्हणजे ओबीसी मधला मायक्रोस्कोपिक असणारा जातीचा, ज्याला रंगारी जात म्हणतात, दुसऱ्याचे कपडे रंगविणारी असणारी जात, त्याचं मॉडिफिकेशन झालं, नंतर भवसार त्या ठिकाणी मांडलं झालं. अशा भवसार जातीमध्ये जन्मलेला, ज्याचं नाव उपरे. वी आर द ओरिजिनल भारतीय कम्युनिटी, बट सिस्टम हॅज टर्न अस टू अस दॅट उपरे, म्हणजे या देशाचे मूळ रहिवासी आम्ही आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका रंगारी मायक्रोस्कोपिक कास्टमध्ये जन्मलेलो, मोठं होत गेलो. आई वडिलांची इच्छा होती, वडील 1960ला वारले, आईची अशिक्षित असं माझी आई, तिची इच्छा होती की तिला त्याला शिकवलं पाहिजे. मी माझ्या आईनं किराणा दुकान टाकून मला शिकविलं. शिकताना पाहिलं जग कसं असतं ते, आणि शिकलो. आणि शिक्षणाचा शेवट प्राणीशास्त्राचा मास्टर म्हणून त्या ठिकाणी पदवी घेऊन मी त्या ठिकाणी पास झालो. आणि हे शिकत असताना जंतुशास्त्राचा हेल्मिंटॉलॉजी म्हणजे प्राणीशास्त्रातला हेल्मिंटॉलॉजी हा विषय घेऊन ज्यावेळेस मी शिकलो, त्यावेळेस त्या झुलॉजीमध्ये जंतू कल्पानी राहतात, कीटक कल्पानी राहतात, पक्षी कल्पानी राहतात, मासे कल्पानी राहतात, जनावर सुद्धा कल्पानी राहतात. पण माणसं का कल्पानी राहत नाहीत? माणसं कल्पानी का राहत नाही, जमावणी का राहत नाही, हा माझ्या समोरचा होता प्रश्न. आणि ओबीसी ज्याला आपण लॉंग फॉर्म आता करून सांगितलं मी, त्याचे की आय ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कास्ट. माझा ओबीसीचा संबंध असा आला साहेब की आय ओरिजिनेटेड फ्रॉम द भावसार कास्ट. आणि ज्यावेळेस मी मास्टर झालो प्राणीशास्त्राचा, ज्यावेळेस फुले वाचू लागलो, ज्यावेळेस बाबासाहेब वाचू लागलो, शाहू वाचू लागलो, त्यावेळेस मला कळालं की मी ऑदर बॅकवर्ड क्लास आहे, कास्ट नाही. मी ज्या कास्टमध्ये जन्मलो, ऑदर भावसार कास्ट, ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कास्ट. आणि शिकल्यानंतर मी जे पुस्तक ग्रंथ वाचले, तर त्यावेळेस मला कळालं की मी ओरिजिनेटेड भावसार कास्ट आहेच, पण मी ऑदर बॅकवर्ड कास्ट सुद्धा आहे. ज्यावेळेस बाबासाहेबांची घटना वाचली, संविधान वाचलं, की बाबासाहेबांनी 340 नंबरचं कलम आमच्यासाठी अगोदर लिहिलंय, नंतर 341 लिहिलंय. या देशातला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर केला, नंतर अनुसूचित जातीचा 341 नंबरचा विचार बाबासाहेबांनी केला, नंतर अनुसूचित जमातीचा 342चा विचार केला. अरे मी तर म्हणलो आम्ही कास्ट नाहीत, आम्ही क्लास आहेत, आम्ही वर्ग. आणि या वर्गामध्ये 3744 जाती आहेत या देशामध्ये, हा समूह आहे. आणि इट इज पर्सेंटेजनी किती आहे? 52. अरे मी मोठा आहे, मायक्रोस्कोपिक नाहीये. मला अगोदर वाटत होतं की मी दुर्बीण त्या ठिकाणी बघितलं, त्याच्या व्यवस्थेत इथालची कास्ट सापडत नाही. ज्यावेळेस मी स्वतःला अदर बॅकवर्ड क्लास म्हणू लागलो, त्यावेळेस मी 52% हो गए साहब मैं. आणि नंतर परत मी बुद्ध वाचला. ज्यावेळेस त्या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी पुस्तकं वाचित गेलो, त्यावेळेस मला त्या ठिकाणी कळालं की वी आर ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कम्युनिटी, देन वी आर अदर बॅकवर्ड कम्युनिटी, नाउ वी आर ऑल्सो द ओरिजिनल भारतीय कम्युनिटी. We are also the Bharatiya community, original, not duplicate. We are the original Bharatiya community. आणि मग नंतर मी ज्यावेळेस ग्रंथ वाचले गौतम बुद्धाचे वगैरे, त्यावेळेस मला कळालं
की मी ओरिजिनेटेड फ्रॉम भावसार कास्ट, मी त्याच्यात रूपांतर झालो अदर बॅकवर्ड क्लास. त्यानंतर मला कळालं की मी ओरिजिनल भारतीय कम्युनिटी. आता मला कळालं की वी आर द ओरिजिनल बुद्धिस्ट केडर. हे कसं प्रवास झाला आणि हे कसं कळालं? आमच्या सर्व मित्रांना ओबीसीला सांगत गेलो. त्याचं एक उदाहरण आहे साहेब. मुन्शी साहेब म्हणाले की देवाबद्दल कन्व्हिन्स करायला गेलो तो आमचा समाज ताबडतोब कन्व्हिन्स होतो देव आहे म्हणून, आणि देवाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सांगायला गेलो तो आमचा समाज आम्हाला ऍक्सेप्ट करत नाही, कन्व्हिन्स होत नाही. बरोबर सांगितलं. संत कबीर वाचला त्यावेळेस आम्हाला कळालं पत्थर का सांप बनाया उसे पूजे लुगैया. अरे पत्थर का सांप बनाया उसे पूजे लुगैया, जब असली सांप निकल आया तो लाठी से बदलाया. अरे कोणता धर्म आहे हा? माझ्यासारख्या पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्याला कळालं अरे बरोबर आहे. आमच्या नागपंचमीला नागाच्या दगडाच्या मूर्ती आता आहे बघा नागपंचमी, तिला दूध पाजतात. हे परत त्याच मूर्तीच्या पाठीमागून असली साप निघला ना की त्याला मारून टाकतात. हे कसला धर्म आहे? कबीर म्हणतात तू पूजे पत्थर, तू पूजे पत्थर तर मैं पूजू पहाड. अरे तुम्ही एका दगडाची पूजा जर करीत असलात तर मी हिमालय पर्वताची पूजा करतो. 33 कोटी देवाचं मला दर्शन भेटेल का? आमचे तुकडोजी महाराज विदर्भातले काय म्हणतात? दगडाचं देव त्याला वड्राचं भेव, चिखलाचं देव त्याला पावसाचं भेव, सोन्याचं देव त्याला चोराचं भेव. देव अशाने पावणार नाही रे, देव बाजारातला भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अरे म्हणलं हे संतही म्हणतात, कबीरही म्हणतात आणि बुद्धही तेच म्हणतात. अरे संताकडे कुठं आली बुद्धाची असणारी परंपरा? आमचे लव्हाणेंचाच पुस्तक आहे तुकाराम महाराजावर संतांचा असणारा प्रभाव. आणि मग आम्ही पटवून सांगू लागलो की देवच नाहीये, पुनर्जीवन नाहीये. या लोकांनी, बाबासाहेबांनी हे सर्व नाकारलं, बुद्धांनी हे सर्व नाकारलं. ज्यावेळेस कृष्णाजी किळुस्कर गुरुजी मराठा समाजाचे, आमचे बाबासाहेब मॅट्रिक मध्ये पास झाले. बाबासाहेबांना ग्रंथ दिला. किळुस्कर गुरुजी हे सत्यशोधक चळवळ त्या ठिकाणी असणारे चालवायचे. फुले नंतरची असणारी चळवळ कृष्णाजी पंत केळुसकरांनी चालवली महात्मा फुले नंतर. आणि महात्मा फुलेंनी केळुस्कर गुरुजींनी गौतम बुद्धाचा असणारा ग्रंथ बाबासाहेबाला वाचायला दिला. आणि त्यामधला तो ग्रंथ जर वाचला त्यामध्ये एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की या भारतातला बहुजन समाज हा नागवंशी आहे. वाचला आम्ही आणि त्याबरोबर बुद्धही वाचला. पण बुद्धांनी सांगितलेलं की स्वानुभाव तपस अगोदर कुणीही त्या ठिकाणी भगवे कपडे घालून आले, माळ घालून आले, दाढी वाढवले आणि कुणीही काही सांगू लागले आम्हाला तर त्याला तपासा, स्वीकार त्याचा करू नका. आत्ता सांगितलं मुन्शीजीनं, त्याला स्वीकार लगेच करू नका. कुणी काही सांगत त्याला तपासा, घासून बघा. तपासलं आम्ही, तपासलं. हे पुस्तक आहे माझ्याकडं. आमच्या हिताचे काही मंडळी आलेले आहेत, ते मनोहर बेद हिबारे यांनी पुस्तक लिहिले, आमची वंशावली. आमची वंशावली या ठिकाणी हे पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सुद्धा आणि आमच्याकडे त्या ठिकाणी वंशावली सांगायला भाट येतात त्यांच्याकडून सुद्धा आम्ही आमची वंशावळी तपासायला लावली भाटाला. रे तू जा माझ्या पाठीमागं, माझा त्या ठिकाणी असणारा पूर्ण इतिहास काळ, वंश त्या ठिकाणी जा, पाठीमागं जा आणि माझं मूळ शोध. मूळ त्या भटांनी सांगितलं की उपरे तुमचं मूळ, शेवटीच त्या ठिकाणी 1-1.5 घंट्याने सांगितलं की तुमचं मूळ हे नागवंशी आहे. त्यावेळेस खूप आनंद झाला, छाती फुगली.
अरे आमच्या त्या ठिकाणी पूर्व आश्रमीचे जर आम्ही बुद्ध असू, नागवंशी असू, तर ते कॅरेक्टर आमच्यामध्ये आहे, त्या उपरेमध्ये कॅरेक्टर, त्या रक्तामध्ये असणारे ते कॅरेक्टर आहेत. आणि मग त्या ठिकाणी आम्ही पूर्व आश्रमीचा असणार, आमचा त्या ठिकाणी असणारा धर्म असेल, धम्म असेल, त्या धम्माकडे आम्हाला जर जायचं असेल तर तोच आमचा त्या ठिकाणी उद्धार करणार आहे. आता त्याचे एक घडलेली वास्तव, जसं आमच्या पुस्तकातून वाचून धर्मांतर केल्यानंतर साळवे काकांनी या ठिकाणी सांगितलं की मी 5 वर्षांनी राहील का नाही, तुम्ही निश्चितच राहणार. 5 वर्षांनी इथंच धर्मांतर आम्ही त्या ठिकाणी करू आणि त्या धर्मांतरच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात. साळवे साहेब, काका, आम्ही तुमचे वारसदार म्हणून काम करू. हा भारत बौद्धमय करायचा आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे स्वप्न आहेत. आणि पत्रकार विचारतात, काय तुमच्यावर एवढं काय अन्याय अत्याचार झाला हो, तुम्ही नेहमी म्हणजे धर्मांतराची भाषा करताय. काल पण विचारलं मला, अनेक लोकांचे पत्र पण आलेले, इतके पत्र आलेले आहेत, 80% पत्र जे आहेत ते असेच आहेत. धर्मांतर काय करतात, अमुक काय करतात, काय करतात. याचे काही अनेक प्रसंग आहेत जीवनातले, ते तुमच्या समोर सांगितले पाहिजे. 2003ला चेन्नईमध्ये ओबीसीचं अधिवेशन ते आमच्या भावसार समाजानेच घेतलं होतं. आणि त्या ठिकाणी चेन्नईमध्ये एका मोठ्या AC हॉलमध्ये मंडल आयोगावर बोलायला मला त्या ठिकाणी लावलं. आणि मग मंडल आयोग आला की 340 नंबरचा कलम आला, आणि 340 नंबरचा कलम आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आला ना. आणि रोखठोक आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी बोललो. जर का बाबासाहेबांनी 340 नंबर कलमच लिहिलं नसतं तर मंडल आयोगाची चर्चा इथं झालीच नसती. वास्तव आहे ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 नंबरचं कलमच लिहिलं नसतं तर मंडल आयोगाची चर्चा झाली असती का इथे? नसती झाली. परंतु इथालच्या ज्यासाठी असणारा मंडल आयोग बाबासाहेबांनी म्हणजे बाबासाहेबांमुळे मंडल आयोग त्या ठिकाणी झाला,